तर इथल्या आमदाराला मंत्री करू नका असं अजित पवारांना विनंती संभाजीराजेंनी केलेली आहे। धनंजय मुंडे यांचं नाव न घेता संभाजीराजेंनी अजितदादांकडे ही मागणी केली आहे। देशमुख परिवाराला न्याय मिळेपर्यंत इथे मंत्रिपद नको असं संभाजीराजेंनी म्हटलंय। तर कुणाचं नाव घेऊन राजकीय करिअर संपवणं चुकीचं आहे, आम्ही हत्येचं समर्थन करत नाही असं म्हणत प्रसाद लाड यांनी संभाजीराजेंना प्रत्युत्तर दिलंय। माझी विनंती राहील सुद्धा अजितदादांना, हे तुमच्या पक्षातले लोक आहेत, जोपर्यंत हे घडत नाही, जोपर्यंत ह्याला न्याय मिळत नाही, तुम्ही तुमच्या या इथल्या मतदारसंघातल्या आमदारांना मंत्री सुद्धा करू नका। तुम्ही नेहमी शाहू महाराजांचं नाव घेता, शिवाजी महाराजांचं नाव घेता, फुले आंबेडकरचं नाव घेता, आणि खऱ्या अर्थाने जर तुम्ही त्यांचं नाव घेत असाल तर त्या इथल्या आमदार होणारा मंत्री ह्याला मंत्रिपद देऊ नये, तुम्ही थांबवा त्यांचा मंत्रिपद, सगळ्यांना न्याय मिळत पड। ही माझी भूमिका नाही आहे, ही इथल्या सगळ्या सामान्य माणसाची भूमिका, इथल्या ग्रामस्थांची भूमिका आहे। कोणाचंही नाव घ्यायच्या आधी त्याची चौकशी होणं, एखाद्यावर आरोप करणं फार सोपं असतं, पण एखाद्याला बदनाम करून त्याचं राजकीय करिअर संपवणं फार सोपं असतं। त्यामुळे मला वाटतं की जो कोण आरोपी असेल, आम्ही केलेल्या गुन्ह्याचं समर्थन करणार नाही, गुन्हेगाराला शिक्षा ही कडक झालीच पाहिजे, परंतु खोटे आरोप देखील करणं हे योग्य राहणार नाही।